आवाज सर्वसामान्यांचा। नुकतीच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचे धुमशान पार पडले। कातर खटाव गट गणात भाजपचे तिन्ही उमेदवार विजयी झाले आहेत। कातर खटाव गणात सभापती पदाची जागा आरक्षित राहिल्याने कातर खटाव मातंग वस्ती येथील सर्वसामान्य कुटुंबातील वनिता सोपान दुबळे यांना खटाव तालुका पंचायत समिती सभापतीचा मान मिळाला आहे। त्यानिमित्ताने कातर खटाव ग्रामपंचायतीच्या आणि मातंग समाजाच्या वतीने ठिकठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी कातर खटाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एस.टी. यादव यांनी वनिता दुबळे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। यावेळी सचिन दुबळे आणि धनाजी दुबळे या बंधूंनी माऊली भजनी मंडळास आधुनिक पद्धतीचे पेटी, तबला, टाळ या साहित्यांचे वाटप केले। अशा तऱ्हेने मंडळी कातर खटाव येथील एका सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला सभापती पदाचा मान मिळाल्याने या कुटुंबाने मतदार आणि कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त केले। यावेळी कार्यकर्ते समस्त ग्रामस्थ उपस्थित होते। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आज कातर खटाव ग्रामपंचायत या ठिकाणी वनिता सोपान दुबळे नवनिर्वाचित सभापती यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार करण्यात आलेला आहे। तरी त्यांचे संतोष दुबळे एक दोन शब्द त्यांच्याविषयी सांगणारे मनोगत बोला। नमस्कार। झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या विजय उमेदवार वनिता सोपान दुबळे यांचा कातर खटाव ग्रामपंचायत वतीने आज नागरी सत्कार माननीय ग्रामसेवक यादव साहेब, सरपंच माननीय विजय बागल आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। खरंच कातर खटाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्वप्रथम वनिता सोपान दुबळे यांचे हार्दिक अभिनंदन करतो, कारण झालेल्या इलेक्शनमध्ये त्यांच्या पाठीशी तमाम गाव, गट, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या गणातील तमाम नागरिकांनी त्यांना भरघोस मताने विजय केल्याबद्दल आम्ही सर्व जनतेचे मनपूर्वक आभारी आहोत। आणि तुमच्या मताच्या रूपाने तुम्ही आम्हाला मतदान देऊन झोळीत आमच्या मतदान टाकले, त्या मतदानाचा आम्ही ऋणी राहणार आणि कुठल्याही कामात कमी पडणार नाही। हे वनिता सोपान दुबळे यांचे प्रतिनिधी म्हणून मी तुम्हाला शब्द देतो। आणि आज अण्णासाहेबांनी जो मोठीपणाने त्यांचा सत्कार समारंभ केला त्याबद्दल आम्ही ग्रामस्थांच्या वतीने, कातर खटावच्या वतीने कातर खटाव ग्रामसेवक माननीय यादव साहेबांचे खूप खूप ऋणी आहोत। आणि त्यांनी आमच्या पाठीशी राहून आम्हाला सल्ले द्यावेत, कारण का आम्ही नवीन आहोत तरी तुम्ही आमच्या माध्यमातून विकास कामाची नांदी म्हणून आम्हाला तुम्ही सहकार्य करावं एवढीच विनंती करतो। माऊली भजन मंडळ आता इथेच त्यांचा थोडासा कार्यक्रम झाला, त्यांनी दाखवला। आणि सचिन दुबळे आणि धनाजी दुबळे यांच्या सौजन्याने त्यांना एक भजनी मंडळाचं साहित्य देण्यात आले। एक आधुनिक पद्धतीचं साहित्य आहे, पेटी, तबला वादन, टाळ, मृदुंग असं साहित्य देण्यात आलेलं आहे। तरी आता त्याची त्यांनी झलक दाखवलेली आहे। तर त्या विषयावर दोन शब्द आपल्याला काय सांगाल? नमस्कार। आज कातर खटाव येथील साहित्य अण्णाभाऊ साठे नगरमध्ये माऊली भजन मंडळ यांनीच बरेच दिवसापासून प्रयत्न करत होते की आम्हाला कोण भजनी मंडळ साहित्य मिळेल का। एकाच वेळेस धनाशेठ दुबळे यांना सचिन शेठ दुबळे यांना सांगितल्यानंतर की आम्हाला आमचे बंधू सुरेश दुबळे, आमचे चुलते निवृत्ती दुबळे यांनी सगळे मंडळीने भजनी मंडळ आम्हाला सांगितलं की धनाशेठला सांगा की आम्हाला भजनी मंडळ साहित्य पाहिजे। आणि ज्या दिवशी कालच आमच्या नवीन झालेल्या सभापती वनिता सोपान दुबळे यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम आज आमच्या वस्तीत काल झाला। आणि त्याच कार्यक्रमामध्ये माऊली भजन मंडळ यांनी एक शब्द दिला की आम्हाला साहित्य मिळेल का। तो शब्द ऐकून धनाशेठ दुबळेंनी कसलाही विचार न करता एका क्षणात सांगितलं की तुम्हाला जर उद्याच्या उद्या हे मी माझ्या सौजन्यानं म्हणजे धनाशेठ दुबळे आणि सचिन शेठ दुबळे या आमच्या दोन बांधवाच्या वतीनं तुम्हाला सर्व साहित्य मिळलं जाईल। आणि आज खरंच कौतुक तेवढं कमीच आहे, कारण आजपर्यंत दिलेला शब्द पाळणारा आज आम्ही कुठला नेता आज बघितला नाही। पण धनाशेठ दुबळे यांच्या रूपानं आणि सचिन दुबळे यांच्या रूपानं आज आमच्या समाजातील कर्तव्यशील नागरिक म्हणून आम्ही त्यांच्याकडे सगळे बघतोय। आणि वनिता सोपान दुबळे यांचा अजूक कार्यभार त्यांनी अजून पाहायचा आहे। आज त्या खुर्चीसुद्धा बसले नाहीत, तरीसुद्धा मातंग समाजामध्ये त्या समाजाच्या आजूबाजूनं जे दिवे लाईटी हे कार्यक्रम चालू झालेले आहेत त्याच्याबद्दल वनिता सोपान दुबळे यांचं समाजा वतीने आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो। आणि कोणतंही काम असलं तरी वनिता सोपान दुबळे तुम्हाला आमची समाजाच्या वतीने विनंती आहे की समाजामध्ये घरकुल असतील, विकास कामं असतील, हे कुठेही तुम्ही कमी पडणार नाही याची आम्हाला पूर्णपणे आशा आहे।
आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.